दिवस आपल्यासाठी खूप खास आहे, कारण आज आपण त्या महान राजाचा जन्मदिन साजरा करत आहोत, ज्यांच्या नावात स्वाभिमान आहे, ज्यांच्या विचारात स्वराज्य आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आजच्या या पवित्र दिवशी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही प्रेरणादायी गोष्टी सांगणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे खूप शूर, हुशार आणि दयाळू राजा होते। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांचे आईचे नाव जिजामाता होते आणि वडिलांचे नाव शहाजीराजे होते। जिजामातांनी लहानपणापासूनच शिवाजी महाराजांना सत्य, धर्म आणि स्वराज्याचे महत्त्व शिकवले। शिवाजी महाराजांना आपल्या लोकांवर खूप प्रेम होते। त्या काळात सामान्य लोकांवर खूप अन्याय होत। हे अन्याय थांबवण्याचा निर्धार शिवाजी महाराजांनी केले। त्यांनी स्वतःचे राज्य म्हणजे स्वराज्य उभे केले। त्यांनी समान, गरीब, शेतकरी आणि सैनिकांसाठी काळजी घेतली। आता मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक छोटीशी कथा सांगते। एकदा शत्रूने कप्ताने महाराजाला कैद केले। सगळ्यांना वाटलं खूप आशंका आहे, पण महाराज घाबरले नाही। त्यांनी आपली बुद्धी आणि धैर्य वापरले। त्यांनी मिठाईच्या टोपल्यामध्ये लपवून बाहेर जाण्याची योजना केली आणि ते त्या योजनेत यशस्वी झाले। या घटनेतून आपल्याला शिकायला मिळते, घटना कितीही मोठी असेल तरी शांत डोकं आणि योग्य विचार असते तर मार्ग नक्की सापडतो। जय भवानी, जय शिवाजी। धन्यवाद।